नमस्कार विद्यार्थी मित्रो, पेपर 2 मधला थर्ड चॅप्टर, पेपर 2 मधला चॅप्टर नंबर 3 ट्रायंगल्स आपण सुरू करतो. मग असं ट्रायंगल तर आम्ही किती दिवसापासून शब्द ऐकतो, 5वी 4थी 3री पासून. आणि मग ट्रायंगल म्हणले की तुमच्या लक्षात येईल तीन नैक रेषे, तीन नॉन कोलिनियर बिंदू, 3 पॉइंट त्यांना जोडणाऱ्या सेगमेंट, जी सेगमेंट जोडून त्या नॉन जी फिगर तयार होते आपण त्याला ट्रायंगल म्हणले. ट्रायंगलला किती व्हर्टेक्स असतात? 3. करेक्ट. खूप गोष्टी बघितल्या ट्रायंगल बाबत आपण. 3 व्हर्टेक्स असतात, 3 अँगल असतात, 3 साइड असतात, 3 मीडियन असतात, 3 अल्टिट्यूड असतात, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेत मागच्या वर्षी, अँगल बायसेक्टर काढले तुम्ही मागच्या वर्षी, कन्स्ट्रक्शन बघितले आपण, अल्टिट्यूड काढली मागच्या वर्षी तुम्ही, परपेंडिक्युलर बायसेक्टर, अँगल बायसेक्टर सुद्धा काढले तुम्ही. लक्षात घ्या, ट्रायंगलचा खूप अभ्यास झालेला आहे. आणि आता जस्ट आपण ट्रायंगल म्हणजे बघितलं, मागच्या चॅप्टर मध्ये आपण एक प्रॉपर्टी सुद्धा बघितली. ट्रायंगल म्हणजे काय बघितलं मी सांगितलं, तीन नैक रेषे बिंदूला जॉईन करणाऱ्या सेगमेंट पासून जी फिगर तयार होते त्याला ढोबळमाने आपण ट्रायंगल म्हणतो. थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स बाय सेगमेंट इज कॉल्ड ट्रायंगल. ट्रायंगलला 3 अँगल असतात. ट्रायंगलचे प्रकार माहित पाहिजेत आपल्याला, बाजूवरून 3 आणि अँगल वरून 3. इक्विलॅटरल ट्रायंगल, दुसरा आयसोसेलेस ट्रायंगल आणि स्केलन ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ऑब्ट्युअस अँगल ट्रायंगल. सगळं ते ट्रायंगल म्हणले की त्याची सगळी होल स्टडी पहिली लक्षात घ्या. खूप अभ्यास आहे ट्रायंगलचा. 8 स्टँडर्डला झालाय. आता 9 स्टँडर्डला एक प्रॉपर्टी बघितली आणि तिची प्रूफही बघितली आपण. कोणती? सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ही प्रॉपर्टी तुम्हाला 6 स्टँडर्डला झालेली आहे. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. पण ती फक्त प्रॉपर्टी अभ्यासाला होती, लक्षात घ्या तुम्हाला. आता आपण अजून एक प्रॉपर्टी बघितली होती. आपण एक प्रॉपर्टी बघितली होती. आपण अजून एक प्रॉपर्टी बघितली होती 6 स्टँडर्डला. जशी ही बघितली होती सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल, तसे अजून एक रिमोट इंटिरियर अँगलची बघितली होती की मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू सम ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. ही प्रॉपर्टी बघितली होती. म्हणजे काय? तीच प्रॉपर्टी आपल्याला आता थेरम म्हणून बघायची. लक्षात घ्या, थेरम ऑफ रिमोट एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल, पहिली प्रॉपर्टी ही 6 स्टँडर्डला झाली होती आपली. काय स्टेटमेंट? द मेजर ऑफ एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ मेजर ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल. फिगर मध्ये कळलं तुम्हाला की एसीडी हा ट्रायंगल एबीसी चा एक्सटेरियर अँगल आहे. लक्षात घ्या. आणि याच्या लगतचा आहे तो कसा आहे? इंटिरियर आहे. पण हा कसा? लिनियर पेअर आहे. हा सोडून ट्रायंगलचे हे दोन कोण त्याचे दूरचे कोण आहेत म्हणून त्याला रिमोट एक्सटेरियर अँगल, रिमोट अँगल याचे लक्षात घ्या. हे रिमोट अँगल्स म्हणायचं म्हणून त्याला थेरम म्हणाले, थेरम ऑफ रिमोट एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. हा एक्सटेरियर अँगल आहे. प्रत्येक ट्रायंगलला 6 एक्सटेरियर अँगल असतात. नीट बघा, प्रत्येक ट्रायंगलला किती एक्सटेरियर अँगल असतात? 6 असतात. लक्षात माहित पाहिजे आपल्याला. 6 असतात. एक असे इथून काढले एक 6 एक्सटेरियर अँगल असतात. नीट बघा, हा 1 2 3 4 5 आणि 6 हे अपोजिट अँगल आहेत. एका ट्रायंगलला 6 एक्सटेरियर अँगल असतात. त्यापैकी एका याचं माप या दोघांच्या बेरजे एवढं असतं. हे आपल्याला प्रूव्ह करायची सिंपल प्रूफ आहे, जी की मागच्या चॅप्टर मध्ये आपण जी बघितली होती सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल त्याच्या आधारित आहे. आणि अजून एक बघायची लिनियर पेअर आहे. ही आणि ही लिनियर पेअर आहे, त्यांची बेरीज किती असते? 180. याच्यावर आधारित खूप सिंपल प्रूफ आहे. एक्झाम मध्ये 3 मार्काला विचारले जाऊ शकते. प्रॉपर्टी झाली होती, आता त्याच्या प्रूफ द्यायचे. जेवढ्या काही प्रॉपर्टी आपण अभ्यासल्यात आतापर्यंत त्या सगळ्या प्रूफ द्यायच्या. लक्षात घ्या की चौकोनाच्या 4 कोनाच्या मापाची बेरीज 360 असते. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. जेवढ्या काही प्रॉपर्टी अभ्यासल्या, सर्कलचे असो, स्क्वेअर क्वाड्रिलॅटरचे असो किंवा ट्रायंगलचे असो, सगळ्या प्रॉपर्टींच्या प्रूफ द्यायच्यात आपल्याला. लक्षात घ्या. त्या दृष्टीने आपल्याला मग काय होईल? गिवन इथं गिवन काय होईल? इन ट्रायंगल एबीसी गिवन. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. भरपूर प्रॉपर्टी बघायचं आपल्याला. अँगल एसीडी
angle ACD is exterior angle of triangle ABC. Angle ACD is the exterior angle of triangle ABC. To prove काय करायचंय? To prove measure angle ACD is equal to measure angle A plus measure angle B. हिचं पूर्ण नाव घेतलं तरी चालतंय, BAC और ABC. Proof फार सिंपल आहे. In figure ABC, measure angle A plus measure angle B plus measure angle C चं मात्र पूर्ण नाव घेतो ACB. ACB equal to 180 degree. कंसात लिहा sum of measure of angles of triangle. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची माप झाली थेरम आपला. ती आता प्रॉपर्टी म्हणून ह्या थेरम मध्ये आपण यूज करायला होतो. A plus B plus C, C चं पूर्ण नाव घेतलं ACB 180 डिग्री. गिव इक्वेशन नंबर 1. याला किती नाव द्या? Also measure angle ACB plus measure angle ACD equal to 180 degree. Why? Angles in linear pair. खूप सिंपल प्रूफ आहे. संपली. याला 2 नाव द्या. करेक्ट? मला सांगा फ्रॉम 1 and 2 काय म्हणताय ना आपल्याला? फ्रॉम 1 and 2 दोघांची RHS सारखी 180. इथं दोघांची म्हणजे दोघांची LHS सुद्धा कशी असते? सारखी असते. कारण त्याची व्हॅल्यू 180, याची व्हॅल्यू 180. म्हणजे दोघांची RHS सारखी असते तेव्हा त्याची LHS सुद्धा काय असते? सारखी असते. मग काय होईल? मेजर अँगल ACB प्लस मेजर अँगल ACD is equal to measure angle A plus measure angle B plus measure angle ACB. करेक्ट? 1 आणि 2 कडे लक्ष द्या. 1 आणि 2 कडे दोघांची उजवी बाजू सारखी म्हणून डावी बाजू सुद्धा काय असेल? सारखी असेल. आणि मग ते मी डावी बाजू लिहिली आणि मग ACD दोन्ही मध्ये कॉमन कोण आला? ACB. हा ACB आणि हा ACB कॉमन होईल. इकडे पक्षांतर झालं तर कटर मार्क करतील. हा जर 40 असेल तर तो सुद्धा 40 इकडे आल्यानंतर -40 होईल. लक्षात घ्या. कट आणि मग काय आहे? मेजर अँगल ACD is equal to मेजर अँगल A plus मेजर अँगल B. हे तू काय ते बघा. याचं माप ह्या दोघांच्या बेरीज का असतं? उदाहरणार्थ हा जर 120 असेल तर हा 70 असेल किंवा हा 50 असेल. लक्षात घ्या. दोघांच्या बेरीज का असतं की 120 होईल. लक्षात घ्या. करेक्ट? ह्या दोघांच्या बेरजेत का असतो? याला म्हणायचं रिमोट इंटिरियर अँगल थेरम. खूप सिंपल आहे. एक वेळा मागच्या चॅप्टर मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये प्रॉपर्टी कोणती वापरली? अँगल्स इन लिनियर पेअर. इथे आपण ॲझम्पशन म्हणून गृहीत धरलंय रेषीय जोड त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180 असते. ही लिनियर पेअर आहेत दोघं. लक्षात घ्या. आणि सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. पहिला चॅप्टर कामाला येणार आहे, दुसरा चॅप्टर कामाला येणार आहे, मागचे स्टँडर्ड मधले सुद्धा अभ्यास कामाला येत असतो ना. असं घेत आपल्याला पुढे जायचं आहे. ह्या प्रॉपर्ट्या सुद्धा आता आपल्याला काम याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम सोडायचे आणि पुढचे अजून काही थेरम प्रूव्ह करायचे. म्हणजे जे थेरम आहेत ह्या प्रॉपर्ट्यात आपली संपत्ती लक्षात घ्या. ती संपत्ती घेत पुढे चालायचं. त्या कामाला येणार त्या सोडून द्यायच्या नाहीत. याच्यावर एक प्रॉपर्टी आधारित आहे. याच्यावरच एक प्रॉपर्टी आपल्याला बघायची. याच्यावर एक प्रॉपर्टी आहे एक्सटेरियर अँगल थेरम प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. ती सुद्धा झालेली आहे आपल्याला. ओके. पण ती ही आणि त्यामध्ये फरक काय फक्त नीट लक्षात घ्या. ती सुद्धा सांगतो तुम्हाला. प्रॉपर्टी ऑफ नंबर 2 टाकून आपण नीट लक्षात घ्या. जितका इंटरेस्टली हा चॅप्टर तुम्ही समजून घेता तुम्हाला पण रिपीट बघत चला. आणि बघत असताना मन लावून बघा. उभं लावायचं म्हणून लावायचा, बघायचा कधीतरी कंप्लेंट भरपूर येईल पालकांकडून. बघितला जात नाही, बघितला जात आपलं काहीतरी बघायचा की आता दुसरी प्रॉपर्टी बघायची. प्रॉपर्टी ती पेज नंबर 25 वर आहे. प्रॉपर्टी ऑफ
property of an exterior angles exterior angle of triangle काय प्रॉपर्टी की याचं माप एक्सटिरियर अँगलचं माप त्याच्या रिमोट इंटिरियर अँगल पेक्षा मोठा असतं लक्षात घ्या मेजर ऑफ एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन काय प्रॉपर्टी लक्षात घ्या प्रूफ द्यायची गरज नाही एक्सटिरियर अँगल of triangle is greater than its remote interior angles याला प्रॉपर्टी म्हणा याला काय नाव आहे त्या प्रॉपर्टीचं प्रॉपर्टी ऑफ रिमोट इंटिरियर अँगल थेरम वेगळा याचं माप साधी गोष्ट आहे याचं माप या दोघांच्या बेरजे एवढे म्हणजे हा नक्कीच या दोघांपेक्षा कसा आहे मोठा असेल बेरजे एवढं आहे त्यांचं माप आहे म्हणजेच मोठा आहे म्हणजेच अँगल काय म्हणता येईल अँगल ACD इज ग्रेटर दॅन अँगल A and angle ACD is greater than angle B लक्षात ठेवा कधी मध्ये कामाला येणारे प्रॉपर्टी दोन प्रॉपर्टी मधला फरक लक्षात घ्या यात आपल्याला तीन गोष्टीवर एक्सरसाइज बघायची ती म्हणजे सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री प्रॉपर्टी 1 दुसरी प्रॉपर्टी म्हणजे थेरम ती म्हणजे की मेजर ऑफ एन एक्सटिरियर अँगल इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटिरियर अँगल आणि थर्ड प्रॉपर्टी आपल्याला बघायची एन एक्सटिरियर अँगल प्रॉपर्टी ऑफ एन एक्सटिरियर अँगल हिचा फार जास्त यूज नाही पण त्या दोन याच्यावरच आपल्याला एक्सरसाइज बघायचे आहेत आपण एक्सरसाइज बघू एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 3.1 बघू नीट समजून घ्या सिंपल आहे दोन्ही मधला फरक नीट लक्षात घ्या प्रॅक्टिस सेट 3.1 पहिला प्रॉब्लेम रीड करतो दोनदा टेक्स्ट बुक जवळ राहू द्या त्यातला पहिला प्रॉब्लेम बघूत आपण इन द फिगर angle ACD is the exterior angle of triangle ABC in the figure दिली तुम्हाला इथं is ABC आणि इथं D दिलंय in the figure angle ACD is the exterior angle of triangle ABC angle B equal to 40 degree angle A equal to 70 degree find ACD एक मार्काला दोन मार्काला क्वेश्चन आहे अक्षरशः 6 स्टँडर्डला झालेला क्वेश्चन आहे फाइंड द ACD मग सुरुवात कशी करायची म्हणजे लिहून टाकायचा किती होतो उत्तर तर माहिती आहे आपल्याला 110 लिहायचं नाही तसं सुरुवात नीट करायची इन फिगर MCQ विचारला तर डायरेक्ट लिहायचंय तुम्ही 110 तिथं रीत अपेक्षित नाही पण तुम्हाला जेव्हा थेरोटिकली 2 मार्क देतात त्याची सुरुवात करायची लगेच सुरुवात आन्सर लिहायचं नाही 110 मग काय इन फिगर अँगल ACD is exterior angle of triangle कोणता ABC हे वाक्य लिहायचं therefore measure angle ACD equal to measure angle A plus measure angle B by कंसातल्या remote interior angle theorem therefore measure angle ACD equal to 70 plus 40 measure angle ACD equal to 110 degree वर लिहायचे डोक्यावर नेते 1110 होतंय 1110 होतंय ते तसं होता कामा नाही नीट काळजीपूर्वक याचे स्टेप छान दिसले पाहिजे पायऱ्या खाली पायऱ्या दिसल्या पाहिजे लाल पेन निळा पेन जेव्हा नोटबुक लिहिताना वापरत चला आपली वही नीट राहिली पाहिजे समोर नसलो तर ह्या गोष्टी नीट लक्षात घ्या खूप सिंपल क्वेश्चन आहे ऑलरेडी तुम्हाला येतोय तरी पण लिहायचंय कसं ते नीट लक्षात घ्या असाच क्वेश्चन नंबर 2 बहुत पटपट सिंपल आहे क्वेश्चन नंबर 2 मी रीड करतो खूप सिंपल आहे इन ट्रायंगल PQR काय दिले बघा किती सिंपल आहे अँगल P equal to 70 degree अँगल Q equal to 65 degree find अँगल R equal to how much मग काय उत्तर सुरू झालं ते असंच उत्तर इथून सुरू झालं तरी चालतंय
इन ट्रायंगल फिगर काढायची गरज नाही. नाव मेजर अँगल पी प्लस मेजर अँगल क्यू प्लस मेजर अँगल आर इक्वल टू 180 डिग्री. रिझन लिहा. काय मागच्या चॅप्टर म्हणला सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल, अँगल्स ऑफ ट्रायंगल. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180. तेच रिपीट आहे. मग पी माहिती आहे तुम्हाला 70 प्लस 65 प्लस मेजर अँगल आर इक्वल टू 180. दोघात ऍडिशन करा 135 होईल प्लस मेजर अँगल आर इक्वल टू 180. देयरफॉर मेजर अँगल आर इक्वल टू 180 मायनस 135. मेजर अँगल आर इक्वल टू 45 डिग्री. करेक्ट. 40 40 आणि 40 45 5 गेले 45 डिग्री. ओके. इतकं सिंपल आणि नीट पाहिलेल्या 2 मार्कला एक्झाम मध्ये असे क्वेश्चन विचारले जातात. ओके. तिसरा बघूत आपण. झूम करत जा. रेडी. द मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल्स. खूप सिंपल क्वेश्चन आहे. मागच्याच प्रॉपर्टीवर आधारित 10 प्रॉब्लेम आहेत. लक्षात घ्या. त्यातला 90 तुमच्या सिलेबस मधून कमी केले किंवा तुम्ही सोडा म्हणतो तरी आपण ते घेऊन टाकू. 10 प्रॉब्लेम घ्यायचेत आपल्याला. क्वेश्चन 3 बघू. पटपट घेऊत आपण. तुम्ही बघत चला, पुन्हा मनाने करा, होमवर्क करत चला. मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. मग लेट आपण म्हणू एका लेट अँगल ए इक्वल टू एक्स डिग्री. समजा म्हणू अँगल बी इक्वल टू किती दिला आहे एक्स मायनस 20 डिग्री दिला आहे. आणि अँगल सी इक्वल टू एक्स मायनस 40 डिग्री कंसाचा हे अँगल दे. द मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आर एक्स डिग्री, एक्स मायनस 20 डिग्री, एक्स मायनस 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. आपण गृहीत धरू एक्स ला ए मानलं, याला बी मानलं आणि सी. नाव मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल सी इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ मेजर. तेच रिझन लिहायचे. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल आणि मग मी तुम्हाला बेसिक पक्क पाहिजे आपलं. आणि मग एच किती एक्स प्लस डिग्री लिहिलं तरी चालतं एक्स मायनस 20 प्लस एक्स मायनस 40 इक्वल टू 180. एक्स किती होते 3x मायनस 60 इक्वल टू 180. इक्वेशन इन वन व्हेरिएबल आलं पाहिजे ते. म्हणून आपण बेसिक पक्क नसलं तर त्रास होतो. मग आपल्याला ते अवघड वाटायला लागतं, कळत नाही, बोरिंग विषय व्हायला लागतो कारण बेस पक्का नसतो. काय केलं लक्षात एक्स 3x मायनस 20 मायनस 40 मायनस 60. सारख्या चिन्हांची बेरीज व ते चिन्ह ट्रान्सफर करा, पक्षांतर करा. त्याचं 3x इक्वल टू 180 प्लस 60. 3x इक्वल टू 240. x इक्वल टू 240 अपॉन 3 इक्वल 380 होईल. x ची व्हॅल्यू 80 आली म्हणून अँगल ए किती होईल. मग आन्सर लिहायला हरकत नाही. अँगल ए इक्वल टू एक्स म्हणजे किती होईल 80 डिग्री. अँगल बी किती होईल 80 मायनस 20 इक्वल टू 60 डिग्री. अँगल सी इक्वल टू 80 मायनस 40 इक्वल टू 40 डिग्री. बघा तिघांची बेरीज 180 येते का नाही. हे 100 आणि 80. ओके. आपलं उत्तर बरोबर आहे. 200 होता कामा नये, 180 आली पाहिजे. लक्षात घ्या. इतके सिंपल प्रॉब्लेम आहेत. 4th नंबर सुद्धा खूप सिंपल आहे. 4 नंबरचा बघूत आपण लगेच. असाच आहे. तुम्हाला एक्चुअल समीकरण किंवा इक्वेशन इन वन व्हेरिएबल सोडविता आलं पाहिजे. लक्षात घ्या. काय म्हणतो पुढचं बघा. द मेजर ऑफ रीड करतो शाब्दिक आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे. The measure of one angle of triangle is twice the measure of smallest angle and the measure of other is thrice the measure of smallest angle. Find the measure of 3 angles. Suppose 4 number का problem है. Suppose measure of smaller angle equal to किती म्हणून x डिग्री
measure of second angle त्याच्यात twice equal to 2x degree and measure of third angle of triangle equal to 3x degree and therefore मग काय होईल 3x degree therefore काय होईल x degree plus 2x degree plus 3x degree equal to 180 degree रिझन पुन्हा हेच लिहा सम ऑफ मेजर विसरायचं नाही आणि मग 3 आणि 3 6x equal to 180 x equal to 180 upon 6 x equal to 5 के साथ 30 degree आणि मग ते दुप्पट मेजर ऑफ एंगल्स ऑफ देअरफॉर आन्सर लिहून टाका मेजर ऑफ angles of triangle are 30 degree दूसरा twice आहे म्हणजे 60 degree आणि थर्ड thrice आहे म्हणजे 90 किती होईल 90 degree बघा तिघाची सम किती येते 180 येते दोन मार्काला एक्झाम मध्ये हे सिंपल क्वेश्चन विचारले जातात खूप सिंपल आहे तुम्ही सॉल्व करू शकता याच्यात एक्स्ट्रा प्रॅक्टिसला म्हणजे सॉल्व प्रॉब्लेम सुद्धा 4 दिले तुम्ही ते सुद्धा सोडवू शकतात लक्षात घ्या बघितले पाहिजे अभ्यास करणाऱ्याला खूप प्रॉब्लेम आहे खूप अभ्यास आहे तेवढा केला तरच होऊ शकतो आता माझं म्हणणं तुम्हाला एकच नको असं वाटत असेल आम्हाला फक्त काय मॅथचाच एकटा अभ्यास आहे का असाही बऱ्याच जणांचा प्रश्न असेल पण वेळ भरपूर आहे असं काही नाही की त्याच दिवशी होमवर्क कम्प्लीट केला पाहिजे 2 दिवस 3 दिवस मागचं पडतं पण वेळ भरपूर आहे आपल्याला केला पाहिजे मला माहिती आहे कोण किती होमवर्क देतं काय होतंय केला तर उत्तम आहे तुमचाच फायदा होणार आहे ओके 5th नंबर कडे जाऊ आता 5th नंबर प्रॉब्लेम बघू In the figure, measure of some angles are given using the measure. Find the values of x, y, and z. Figure काढतो. हा तुम्हाला 140 डिग्री दिला आहे आणि 100 डिग्री दिला आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला एक्स वाय झेडचे माप विचारले एक्स वाय आणि फिगर नीट बघा तुम्हाला दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून एक्स वाय झेडचे व्हॅल्यू काढायच्या पटकन आपल्या लक्षात येईल खूप सिंपल आहे हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे हा किती होईल 80 होईल तोंडी उत्तर आहे हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे करेक्ट हा 140 म्हणजे हा 40 होईल हा किती झाला 80 हा 40 रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल तुम्हाला काढता येईल किंवा याचं माप दोघांच्या बेरीज ते चालतंय लक्षात घ्या कोणतंही चालतं रिमोट एंटर अँगल थेरम वापरा किंवा सम ऑफ मेजर ऑफ अँगल कसं करा उत्तर एकच येणार आहे ज्यांनी एमसीक्यू केले असेल त्यांना हे खूप सिंपल जात आहे मागच्या चॅप्टर मध्ये असे एमसीक्यू भरपूर होते लिनियर पेअर तेच रिपीट होतं जे एमसीक्यू करते मन लावून बघून नाही बघायला हरकत नाही कुठेही बघा इंटरनेट पण ते समजून करा फायदा तुमचा होईल पुढचा चॅप्टर अजून जास्त समजायला लागतो कारण त्याने बेसिक खूप पक्क होतं ओके आणि मग सुरुवात कशी करायची इन फिगर डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय की y plus 100 equal to 180 डिग्री कौन सा एंगल्स इन लिनियर पेअर इन फिगर सगळं लिहित बघायची गरज नाही खूप आणि मग y equal to 180 minus 100 y equal to 80 डिग्री एका प्रश्नाचं उत्तर झालं ऑल्सो दुसरं बघू आता नंबर 2 एक झालं ऑल्सो z plus 140 डिग्री equal to 180 पुन्हा रिझन लिहा एंगल्स इन लिनियर पेअर रिझन लिहा मग z equal to 180 minus 140 z equal to 40 नाउ इन ट्रायंगल किंवा तुम्हाला y माहित झालाय z माहित झालाय y माहित आहे हा माहित आहे x काढता येईल किंवा ऑल्सो इन ट्रायंगल कोणता
तुम्हाला रिमोट इंटिरियर अँगल थेरम वापरला किंवा सम ऑफ मेजर की x डिग्री प्लस y डिग्री प्लस z डिग्री इक्वल टू 180 डिग्री. रिझन घ्यायला विसरू नका. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल x प्लस y ची व्हॅल्यू काढली आपण आता 80 प्लस 40 इक्वल टू 180. x इक्वल टू 180 मायनस 120 म्हणजे x इक्वल टू किती येईल बघा 60 डिग्री होईल. किती होईल 60. हा 80 60 आणि 40 लक्षात घ्या. तिघाची बेरीज 180 आलीच पाहिजे, नाही तर रॉंग झालं समजायचं. मग खाली आन्सर लिहून टाकलं तरी चालतं. हे आन्सर लिहा की x इक्वल टू किती आलं 60 डिग्री, y इक्वल टू 80 डिग्री आणि z इक्वल टू 40 डिग्री. असं लिहित चला. वेगवेगळे व्हॅल्यू विचारल्यानंतर पुन्हा एकदा आन्सर टाकून शब्द उत्तर लिहित चला. विखुरलेले उत्तर असतील तेव्हा एक चांगली पद्धत आहे, चौकट करून व्यवस्थित लिहा. लिहिण्याची पद्धत बदला, अक्षर बदला. आपलं 9th स्टँडर्ड तुमचं अक्षर बदललं पाहिजे. उत्तराची ड्राफ्टिंग बदलणं गरजेचं आहे. तुमचे सगळ्या पेपरमुळे 10% मार्क वाढतात जर अक्षर चांगले असतात. 10% मॅथ मराठी सगळे अक्षर चांगलं पाहिजे आपले, कारण ते प्रेझेंटेशन फार महत्वाचं आहे. ओके. पुढचा प्रॉब्लेम बघू 6 नंबरचा. असेच आहे 6 नंबरचा बघू. फिगर काढतो. इन फिगर आता बघा मिक्स गणित सुरू झाले. सेकंड चॅप्टर आणि थर्ड चॅप्टर खिचडी प्रॉब्लेम सुरू झाले. लक्षात घ्या. मिक्स भाजी आहे पावभाजी मधली. आपल्याला पटकन कळालं पाहिजे की नेमकं काय वापरायचं. इथं बघा AB पॅरलल टू DE. AB पॅरलल टू DE. पॅरलल म्हणले की पॅरलल लाईन चॅप्टर आला की AB रे AB पॅरलल टू कोण आहे DE. राइट. फाइंड द मेजर ऑफ एंगल DRE. याचा एक मेजर विचारलंय तुम्हाला. आणि ARE याचा एक मेजर विचारलंय. युजिंग गिवन इन्फॉर्मेशन हा 70 डिग्री दिलाय तुम्हाला आणि हा 40 डिग्री दिलाय. आता आपण तोंडी उत्तर बघू. मग कसं आन्सर द्यायचं ते बहुत सिंपल आहे. AB पॅरलल टू DE. AB पॅरलल टू रे DE दिलाय तुम्हाला. म्हणजे हा अल्टरनेट अँगल होईल आणि AD त्याची ट्रान्सव्हर्सल होईल. असं म्हणल्या त्या फिगर कडे बघितलं पाहिजे, नाही तर मोबाईल लावायचा आणि इकडं तिकडं बघत बसायचं आणि मग एक पण की समजलंच नाही सर. रिपीट बघा. पुन्हा नाही समजलं अजून एकदा समजलंच. मी असं फार मोठा अवघड नॉलेज द्यायला तुम्हाला न समजण्यासारखं असं काहीच नाही. फक्त आपल्याला काय बघायचं आहे, बघा म्हणजे की बघितलं फक्त. ते सर काय म्हणाले, कुठं AB पॅरलल टू DE म्हणाले. AB पहिलं समजत नाही म्हणून दुसरं सगळे प्रॉब्लेम घ्यायचा उद्देशच तो आहे. नाही समजत एखाद्या विद्यार्थ्याला पहिले 2 नाही समजणार, 3 नाही समजणार, 4 नाही समजणार, काहीतरी समजून पण ते मन लावून बघितलं तर समजायला लागेल. लक्षात घ्या. AB पॅरलल टू DE अँड AD इज अ ट्रान्सव्हर्सल. हा 70 म्हणून हा सुद्धा 70 होईल. लक्षात घ्या. आणि मग आता आपल्या लक्षात येईल तुम्ही हा सुद्धा काढू शकता. याचा हा एक्सटिरियर अँगल आहे किंवा तुम्ही सम ऑफ मेजर हा पहिल्यांदा विचारला हा काढा. हा याचा लिनियर पेअर आहे. कोणती प्रॉपर्टी वापरली तरी एकच उत्तर येते. लिनियर पेअर वापरा, सम ऑफ मेजर वापरा, रिमोट इंटिरियर अँगल थेरम वापरा. मग सुरुवात कशी करायची. इन फिगर रे AB पॅरलल टू रे DE अँड समजण्यासाठी अँड AD इज द ट्रान्सव्हर्सल. AD is the transversal. Therefore, angle DRE विचारलाय पण आपल्याला अगोदर कोणता काढावा लागेल. AADE angle BAD is equal to angle ADE equal to 70. हा दिला नाही. लक्षात घ्या. मी दाखवणार तो 70 हा दिलाय तुम्हाला 70 फिगर मध्ये.
कंसात लिहा अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स आपला थेरम झाला. दोन लाईनी पॅरलल असेल तर होणारे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. अल्टरनेट अँगल टेस्ट हा 70 होईल. आणि म्हणून अँगल डी इक्वल टू एडीई म्हणजेच कोणता अँगल डी इक्वल टू दॅट इज अँगल डी किंवा आर डीई म्हणलं तरी चालतंय. त्याचं शॉर्टकट नाव आहे. एडीईचं शॉर्टकट नाव काय आर डीई इक्वल टू किती होईल 70 डिग्री. आता विचारलंय नाव इन ट्रायंगल. आता तुम्हाला कोणता अँगल विचारलाय DRE. नाव इन ट्रायंगल RDE अँगल D प्लस अँगल E प्लस जो विचारलाय तो पूर्ण घ्या. आर कोणता विचारलाय DRE इक्वल टू 180 डिग्री. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल देखून टाका. मग डी चं माप म्हणजेच कोणतं होईल RD. लक्षात घ्या डी ला कसंही बोललं तरी चालतं. कोपरा इथं तयार झाला. RDE म्हणा किंवा ADE म्हणा. डिफरंट नेम ऑफ अँगल्स. अँगल D किती आहे 70. E किती दिलाय तुम्हाला 40 प्लस अँगल DRE इक्वल टू 180. अँगल DRE 180 मायनस 110 अँगल DRE इक्वल टू 70 डिग्री. करेक्ट. लक्षात घ्या हा किती होईल 70 डिग्री होईल. लक्षात घ्या 70 आणि ते 110 180 मधून 110 गेले किती राहतील 70 डिग्री. आता 70 आहे हा सुद्धा 70 झाला. लक्षात घ्या. आता आल्सो अँगल कोणता विचारलाय तुम्हाला ARE. आल्सो अँगल ARE हा एक्सटीरियर अँगल आहे. तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालतंय. ARE इज इक्वल टू अँगल D प्लस अँगल E कंसात लिहा रिमोट इंटिरियर अँगल थेरम. मान्य का बघा फॅमिलीनुसार लिनियर पिरियड दाखल दोन्ही चालतंय. कोणत्याही पद्धतीने करा. पण मुद्दा आपण रिमोट इंटिरियर अँगल थेरम शिकायलो. याचं माप हा बाह्य कोण आहे त्या दोघांच्या बेरीज काही इज ARE इक्वल टू 70 प्लस 40 अँगल ARE इक्वल टू 110. दोन्ही क्वेश्चन आन्सर. काय केले बघा मिक्स गणित सुरू झालं. सेकंड चॅप्टर मधली प्रॉपर्टी यूज केली इथं की दोन लाईनी पॅरलल असतात तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. इथं मागच्या चॅप्टर मधली प्रॉपर्टी केली सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल. आणि इथं ह्या चॅप्टर मधली प्रॉपर्टी मिक्स प्रॉपर्टी आहे. हे हळूहळू तुम्हाला आले पाहिजे मिक्स करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. सेवन नंबरचा घेऊ आपण. 7 नंबरचा प्रॉब्लेम बघा. सेवन नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतो. इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल A and B फिगर काढतो मी तुम्हाला जास्त. इन ट्रायंगल ABC बायसेक्टर ऑफ अँगल A and B याचा अँगल बायसेक्टर म्हणतो. बायसेक्टर म्हणजे दुभाजक कोन दुभाजक. आणि बायसेक्टर अँगल B कोन दुभाजक याचा अर्धा अर्धा करतो. इंटरसेक्ट ॲट पॉइंट O अँगल C इक्वल टू 70 डिग्री. फाइंड द मेजर अँगल AOB. तुम्हाला AOB चं माप विचारले. लक्षात घ्या. आता मग हा बायसेक्टर म्हणजे हा जर 40 असेल तर किती होईल 20 होईल. हा 50 असेल तर 25 होईल. हा X असेल तर हा सुद्धा किती होईल X. हा Y असेल तर हा सुद्धा किती होईल Y होईल. लक्षात घ्या.
याचं माप विचारले तुम्हाला. मग सुरुवात कशी करायची? इन फिगर रे AO and ray BO are angle bisectors of angle A and angle B respectively. समजून घ्या, respectively. Correct? Therefore angle CAO नीट मार्क करायचे is equal to angle OAB equal to x डिग्री से. बायसेक्टर म्हणजे हा x असेल, हा x, हा 50 असेल तर हा सुद्धा 50. also अँगल कडे लक्ष द्या. अँगल CBO equal to angle ABO equal to y डिग्री से मानता. हा x आहे म्हणजे हा पूर्ण किती होईल? 2x. हा किती होईल? 2y हे लक्षात घ्या. अँगल A किती झाला मग? 2x. now in triangle ABC measure angle A plus measure angle B plus measure angle C equal to 180 degree. Reason पुन्हा तेच घ्या. sum of measure of angle of triangle. त्याचा खूप रिपीट यूज ऍप्लिकेशन आहे, लक्षात घ्या. मग A चं माप किती आता आपल्याला कळलं आहे. A हा किती होईल? 2x होईल. 2x plus 2y plus measure आणि C चं माप 70 equal to 180. लक्षात घ्या, A म्हणजे पूर्ण आला, x झाला. मग 70 चं पक्षांतर करा, इथं 2 कॉमन घ्या. 2 into bracket x plus y equal to 180 minus 70. 2 into bracket x plus y equal to किती होईल? 110. x plus y equal to 110 upon 2. x plus y equal to 55. New equation. काय केलं बघा, पुन्हा चेक करा. रे AO हा बायसेक्टर अँगलचा x म्हणा, x मानला, पूर्ण अँगल किती होईल? 2x. हा 2y होईल, हा 70 दिलाय. मला AOB चं माप विचारायचं. पहिले मी मोठ्या ट्रायंगलचा विचार केला, ABC चा. A plus B plus C equal to 180 डिग्री. 2x, A चं माप 2x, B चं 2y, C चं 70 180. 70 चं पक्षांतर केलं आणि या इथं 2 कॉमन घेतलं, लक्षात घ्या. 2 कॉमन घेतला आणि मग ते किती होते? 180. इथं मल्टिप्लाय इकडे डिवाइड होते. x plus y equal to 55. now in triangle आता मी मला AOB चं माप विचारलंय, पण नाव इन ट्रायंगल AOB angle AOB plus measure angle OAB measure angle OAB plus measure angle OBA equal to 180 degree. Why? Sum of measure of angle of triangle. ह्या ट्रायंगल मध्ये तो हा आणि हा, पण AOB किती आहे? AOB काढायचा आहे प्लस OAB किती? OAB x आहे. OBA किती आहे? नाव काही म्हणा, पण अँगल हाच होतो, लक्षात घ्या. y equal to 180. मेजर अँगल AOB, पण x plus y म्हणजेच किती आहे? 54. तयार आहे आपल्याकडे. इक्वल टू कुठून बदल केला? फ्रॉम 1. ओके, x plus y ची व्हॅल्यू मी काढली, त्याचा वापर कुणी घेतला आणि मग आता मला त्याचं पक्षांतर करता येईल. मेजर अँगल AOB 180 minus 55. मेजर अँगल AOB इक्वल टू किती होईल बघा? 5 6 गेले 2 125 125 30. AOB अँगल किती होईल? 125 डिग्री. लक्षात घ्या, 125 30 50. हे नीट समजून घ्या. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगलचा मी 2 वेळा यूज केला, लक्षात घ्या. प्रॉपर्ट्यांचा यूज करून प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे टेक्निक आता आम्हाला यायला पाहिजे. हा चॅप्टर आता खूप फास्ट व्हायला आता, म्हणजे पहिला तर मी तुम्हाला आपलं बेसिक होतं पॅरलल लाईन ट्रायंगल याच्यापेक्षा, पुन्हा क्वाड्रिलॅटरल आणि मग जॉमेट्री फास्ट व्हायला लागते. लक्षात घ्या, लवकरात लवकर समजून घ्यायचा प्रयत्न करा.
असाच सेम 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे, आपण तोही बघू. ओके, 8 नंबरचा प्रॉब्लेम बघू. काय दिले बघू तुम्हाला. ए बी पॅरलल टू सी डी दिले आणि पी क्यू त्याची कोण आहे, ट्रान्सव्हर्सल आहे, लक्षात घ्या. आणि हा बायसेक्टर आहे, लक्षात घ्या. रे पी टी अँड रे क्यू टी हे बायसेक्टर. रे पी टी हा अँगल बी पी क्यू चा आणि रे क्यू टी हा पी क्यू डी चा बायसेक्टर आहे, लक्षात घ्या. अँगल बायसेक्टर. मग हा एक्स असेल तर हा एक्स, आता सारखंच वाय असेल तर वाय. काय प्रूव्ह करायचंय, पी टी क्यू इक्वल टू 90. म्हणजे याचं उत्तर 90 येते. म्हणजे उत्तर सांगतात, प्रूव्ह दॅट फार चांगलं असतं. म्हणजे याचं हा अँगल 90 हे प्रूव्ह करायचा आहे. फक्त कसं आहे, तो आपल्याला प्रूव्ह करणं गरजेचं आहे. आणि मग सुरुवात कशी करायची, इन फिगर. काय प्रूव्ह करायचं, लक्षात आलं. दोन गोष्टी काय दिले, ए बी पॅरलल टू सी डी अँड पी क्यू इज ट्रान्सव्हर्सल. अँगल पी टी क्यू, पी टी आणि रे क्यू टी हे अँगल बायसेक्टर आहेत, अँगल पी आणि क्यू चे. ते दोन्ही छेदल्यानंतर जो अँगल तयार होतो पी टी क्यू, हा किती दाखवायचा तुम्हाला, 90 डिग्री दाखवायचा आहे. आणि मग प्रूफ आपल्याला देत आहे, इन फिगर रे पी टी अँड रे क्यू टी are angle bisectors of angle BPQ and angle PQD respectively. Okay, given दिले तुम्हाला. Therefore angle BPT is equal to angle QPT equal to x degree से आपण x मानू. angle PQT also angle PQT is equal to angle DQT equal to y degree. ओके, म्हणजेच हा टोटल अँगल किती होईल, 2x डिग्री. हा टोटल अँगल किती होईल, 2y डिग्री. नाउ line AB parallel to line CD and line PQ is transversal. Correct, is the transversal. AB parallel to CD and line PQ is transversal. म्हणून इंटिरियर अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. देअरफॉर अँगल BPQ, मेजर अँगल BPQ प्लस मेजर अँगल PQD इक्वल टू 180 डिग्री. कंसात लिहूत आपण इंटिरियर अँगल्स. लक्षात घ्या, दोन लाईनी पॅरलल असतील तर इंटिरियर अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात, माहिती आहे आपल्याला. पण BPQ म्हणजेच किती, आता बघितलं आपण, 2x plus 2y equal to 180. करेक्ट. मग 2 कॉमन घ्या, x plus y equal to 180. Therefore x plus y equal to 180 upon 2. x plus y equal to 90. याला किती नाव द्या. Now in triangle PTQ angle PTQ plus angle QPT plus angle PQT equal to 180 degree. Result पुन्हा sum of measure of angle of triangle. angle PTQ विचारलाय तुम्हाला. मेजर अँगल PTQ plus QPT किती आहे, QPT is x and angle PQT y equal to 180. angle PTQ equal to plus x plus y equal to 90 degree equal to 180 from 1. Therefore angle PTQ equal to 180 minus 90 degree. Angle PTQ equal to 90 degree. Hence proof. हेच प्रूव्ह करायचं का बघा. पुन्हा तेच लास्ट चॅप्टर मधला प्रॉपर्टी आणि ह्या चॅप्टर मधली प्रॉपर्टी मिक्स केली, लक्षात घ्या. ओके, 9 नंबरचा प्रॉब्लेम तुम्हाला सेल्फ स्टडी करायला सांगितलेला आहे. तरी तुम्हाला तोंडी उत्तर येतील त्यांची.
मी 2 मिनिटात सांगतो आणि मग 10 नंबरचा घेतो. ओके. नाईन नंबरचा तुम्हाला सेल्फ स्टडी सांगितलं किंवा सिलेबस मधून कॅन्सल केलेला आहे तरी 2 मिनिटात समजून सांगतो की तुम्हाला इथं एक फिगर दिली ती नीट बघा तरी तुम्ही तो करू शकता. इथे ए नाव दिले, इथं बी नाव दिले, इथं सी दिले, हा अँगल 70 दिलाय आणि हा 100 दिलाय. Using the information, find the measure of angle A, B and C. A, B, C चं माप तुम्ही ट्रायंगलला नाव दिलं तरी काय हरकत नाही. A, B, C असं लिहिलं तरी काय हरकत नाही. मग आता तुम्हाला कळलं हा याचा अपोजिट अँगल आहे. तुम्ही लिहू शकता इन फिगर डायरेक्ट या काही फरक पडत नाही. B equal to 70 degree अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स संपलं उत्तर. ऑल्सो दुसरं लिहू शकता C प्लस सी आणि हा हे नाव तुम्हाला नसं वाटलं तरी चालतंय. इन फिगर लिहिलं तरी चालतंय. ऑल्सो सी प्लस 100 इक्वल टू 180. अँगल्स इन लिनियर पेयर आणि मग सी इक्वल टू 180 मायनस 100. सी इक्वल टू किती होईल 80 डिग्री. हा 80 होईल आणि ए बी प्लस सी कोणाच्या तिन्ही कोणाची बी माहित आहे, सी माहित आहे, किती होईल मग 70 80 100. हा राहिलेला किती असेल मग 30 डिग्री असेल. इतकं सिंपल आहे, तुम्ही करायला हरकत नाही. आता जसं लिहिलंय तसं ऑल्सो ए प्लस बी प्लस सी इक्वल टू 180 डिग्री करेक्ट. आणि मग तुम्हाला ए प्लस बी किती 70 प्लस 80 इक्वल टू 180. देअरफॉर ए इक्वल टू 30 डिग्री. इतकं सिंपल प्रॉब्लेम म्हणून तरी मुद्दाम तुम्हाला सेल्फ स्टडी म्हणून दिलेला आहे, कॅन्सल झाला नाही. 10 नंबरचा प्रॉब्लेम थोडासा मोठा आहे, नीट समजून घ्या. असे प्रॉब्लेम भरपूर करायचे, त्याच्याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे. 10 नंबरचा प्रॉब्लेम आपण घेऊ. ओके. टेन नंबरचा प्रॉब्लेम बघा. लाईन डीई फिगर नीट बघा, मोठं गणित आहे थोडंसं समजून घ्या जास्तीत जास्त. लाईन डीई पॅरलल टू जीएफ. कुठे बघा डीई पॅरलल टू जीएफ. रे इजी and ray FG हे अँगल बायसेक्टर आहेत ऑफ अँगल DEF and angle DFM. Prove that angle DEG म्हणजे हा अँगल कोणाच्या FD च्या अर्धा आहे. हा अँगल याच्या अर्धा आहे आणि अजून प्रूव्ह करायचं EF इक्वल टू FG. ह्या दोन बाजू सारख्या आहेत. नीट लक्ष द्या, एक एक गोष्ट आपण बघत आहोत. अगोदर तोंडी समजून सांगायचा प्रयत्न करतो, डोक्यात बसते का बघा. पुढे येणाऱ्यापैकी सांगतो की काय दिले तुम्हाला. आता मला सांगा EG हा बायसेक्टर आहे म्हणून हा x असेल तर हा सुद्धा किती होईल x होईल. समजून घ्या जास्तीत जास्त प्रॉब्लेम. हा x आहे म्हणून हा x होईल करेक्ट. कारण की EG इज इन फिगर रे EG इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल DEF जे नाव दिले तेच घ्या. DEF given. Therefore angle DEG is equal to angle GEF equal to x degree से. हा x मानला मी. पहिल्या जी गोष्ट कळली, हा बायसेक्टर आहे. हा कोणाचा अर्धा अर्धा करतो. हा 40 असेल 10 40 50 असेल तर 50 निम्मा. हा x आहे म्हणून हा x झाला करेक्ट. नाव आता काय दिले. नाव DE parallel to line DE parallel to कोणाला दिली लाईन GF समजून घ्या. and EM and line EM is a transversal. Therefore angle DEF
हा अँगल ह्या दोन लाईनी पॅरल लक्षात घ्या, ही आणि ही लाईन पॅरल ट्रान्सव्हर्सल आहे आणि म्हणून हा कोण आणि हा कोण एकरूप होईल, म्हणजे हा 2x आहे लक्षात घ्या, म्हणून हा सुद्धा किती होईल 2x. मी दिलं नाही, मी आता तुम्हाला दाखवायला दिलं नाही तुम्हाला, मी दाखवण्यासाठी केलेले आहे की अँगल DEF, therefore angle DEF is equal to angle GFM equal to 2x degree. कंसातल्या corresponding angles जास्तीत जास्त समजून घ्या. दोन लाईनी पॅरल असतील तर होणारे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात, पण DEF किती मापाचा आहे, हा x आणि x म्हणजे हा पूर्ण 2x झाला, म्हणून हा सुद्धा किती झाला 2x झाला, कारण कळालं असेल तुम्हाला 2x. नाव therefore angle GFM equal to 2x degree. आता पुढे जाऊ. नाव रे FG is angle bisector of angle कोणता, हा बघा कोणाचा दुभाजक आहे DFM. कोणता दिलाय तुम्हाला अँगल DFM G1. आता दुसरा एक दिलाय रे G is angle bisector DFM, म्हणजेच हा दुभाजक आहे, म्हणजे हा 2x म्हणून हा सुद्धा किती होईल 2 आहे. therefore angle DFG is equal to angle GFM equal to 2x degree. बघा हा 2x सुद्धा झाला, म्हणजे टोटल किती होईल therefore angle DFM equal to 4x degree. हा पूर्ण 4x डिग्री होईल बघा DFM. कसं झालं पुन्हा एकदा 2 मिनिटात रिपीट करतो. हा बायसेक्टर आहे, EG बायसेक्टर आहे, हा x असत आहे x ना, D पॅरलल टू GF and EM ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणून हा करस्पॉन्डिंग अँगल आणि हा किती होईल 2x. पण FG हा DFM चा अँगल बायसेक्टर आहे, हा 2x म्हणून हा 2x झाला, म्हणजेच अँगल DFM पूर्ण किती झाला 4x झाला, लक्षात घ्या. नाव अँगल DFM is exterior angle of triangle DEF. करेक्ट. बघा बाह्य कोण आहे DFM. कनेक्शन कळाले पाहिजे, जोडता आले पाहिजे, असेच प्रॉब्लेम आहे, त्याच्यापेक्षा मोठाले प्रॉब्लेम आहे, म्हणून जॉमेट्रीला इझी घेऊ नका 9th स्टँडर्ड मध्ये. अँगल DFM नीट बघा, अँगल DFM is the exterior angle of triangle DEF. therefore angle angle DEFM equal to angle DEG किंवा FDE, angle FDE plus angle DEF जे नाव असतं ते लक्षात घ्यायचं की DEF कंसातल्या रिमोट इंटेरियर अँगल थेरम यूज करता आले पाहिजे. पुन्हा नीट बघा, अँगल DFM इज द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल DEF. बघितलं का, चेक केलं का बघा. therefore angle DFM is equal to angle F, काय नाव दिलंय FDE मला त्याचं काम आहे इथं, मला जे साध्य करायचंय, मला जे प्रूव्ह करायचं याच्याकडे माझं लक्ष असणं गरजेचं आहे. करेक्ट. प्लस अँगल DEF, पण DEF माहिती आहे तुम्हाला किती आहे, DFM माहिती आहे तुम्हाला, इथं काढलाय 4x इक्वल टू FDM पुन्हा FDE माहित नाही, अँगल FDE प्लस अँगल DEF किती, DEF इक्वल टू किती 2x आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून अँगल FDE किती होईल, मी डायरेक्ट करतो 4x मधून 2x वजा करा, म्हणजे डायरेक्ट केलं तर किती होईल ते 4x मायनस 2x. अँगल FDE इक्वल टू 2x डिग्री. FDE किती झाला 2x डिग्री.
करेक्ट. एफ डीई हा 2x झाला. रिलेशन समजून घ्या. आता काय बघा मग डीईजी. डीईजीचं माप किती आहे? x डिग्री आहे. आणि एफ डीचं किती? 2x आहे. म्हणजे डीईजी काय झाला? आता डीईजी इक्वल टू याला 1 नाव देऊ आपण समजण्यासाठी तुम्हाला, आणि याला किती नाव देऊ? 2 नाव देऊ. करेक्ट. फ्रॉम 1 and 2 काय कन्क्लुजन निघतं बघा. ह्या दोन्ही मध्ये का हा 2x आहे आणि हा x आहे, म्हणजे हा अँगल याच्या निम्मा आहे. हेच प्रूव्ह करायचं. डीईजी इज हाफ ऑफ एफ डीई. तर अर्थ निघतो बघा एफ डीई. समजून घ्या. मी काम रीड करतो, मुद्दाम सांगतो. एखादं थोडं अक्षर ओळखून आलं तीच गोष्ट मी सांगतोय, त्यावेळेस करेक्ट करून घेत चला, त्यावेळेस लिहून घेत चला. ओके. फ्रॉम इथं घेतो. फ्रॉम 1 आपण इथे लिहिलेली पुस्तक मी आता बघतो. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 आन्सर बघा आता. फ्रॉम 1 and 2 काय कन्क्लुजन निघलं? फ्रॉम 1 and 2 काय म्हणता येईल आपल्याला? अँगल डीईजी इज हाफ ऑफ अँगल एफ डीई. हेच प्रूव्ह करायचे बघा. तेच निष्कर्ष निघाल. कारण याचं 2x माप आणि याचं x आहे. थोडक्यात हा 40 असेल तर हा किती आहे? 80. याचा निष्कर्ष ते डीईजीचं माप, डीईजीचं ह्या कोणाचं माप एफ डीईच्या हाफ आहे. तसंच निष्कर्ष निघाल. आता दुसरा क्वेश्चन बाजू संबंधित आहे, आपल्याला तो सुद्धा बघायचा आहे. तोही सांगतो आता, अगोदर समजून सांगतो. आपल्याला काय प्रूव्ह करायचं? एफ इक्वल टू एफ जी. एफ इक्वल टू काय प्रूव्ह करायचंय? एफ जी. करेक्ट. आता हा 2x झाला आणि मग हा EF इक्वल टू एफ जी दाखवायचे. दोन बाजू सांगू आणि हा कोण आणि हा कोण आपल्याला आता एकरूप दाखवायचा. लक्षात घ्या. हे दोन जर कोण आपण एकरूप दाखवले तर आपलं काम होऊन जाईल. की याचं माप x आणि 2x. आता नीट लक्ष द्या थोडस. आता ऑल्सो डी पॅरलल टू समजून घ्या. डी पॅरलल टू जी एफ अँड इजी इज ट्रान्सव्हर्सल. आता पुन्हा एकदा बघा, तुमच्याकडे नंबर आहेत, अगोदर समजून सांगतो. समजत आहे बघा. डीई पॅरलल टू, ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे चालू जाऊ थोडस. डीई पॅरलल टू जी एफ बघा आहे आपल्याकडे, अँड त्याची कोण आहे? इजी इज ट्रान्सव्हर्सल. म्हणून हा कोण आणि हा कोण अल्टरनेट अँगल होईल. लक्षात घ्या. हा एक्स आहे म्हणून हा सुद्धा किती होईल? म्हणून एक्स होईल. लक्षात घ्या. कळत आहे का बघा? मी तुम्हाला लिहून दाखवतो. नाव DE parallel to FG and transversal बदलली. मग ट्रान्सव्हर्सल कोण होती? EM and EG is the transversal. Therefore angle हा कोण? DEG angle DEG is equal to angle EGF equal to किती होईल? x डिग्री. अल्टरनेट अँगल्स. लक्ष द्या. मला काय समजून सांगायचं ते कळणं गरजेचं आहे तुम्हाला. DE पॅरलल टू FG and EG ट्रान्सव्हर्सल. हा अल्टरनेट अँगल तयार झाला. बघा मी तुम्हाला दाखवायला, तू थोडं नीट लक्ष द्या. हा अल्टरनेट अँगल तयार होईल. हा x माहिती आहे आपल्याला, म्हणून हा सुद्धा किती होईल? हे ने सारखे झाले. नाव इन ट्रायंगल, शेवटची स्टेप. नाव इन ट्रायंगल मी कोणत्या ट्रायंगलचा विचार करतो? बा इन ट्रायंगल EFG बघा कुठे येतो? EFG अँगल आत्ताच बघितला आपण कोणता? की हा GF कोणता? DEF कि हा GFE G angle GEF is equal to angle EGF किंवा EGF equal to x degree. ट्रायंगल बघा
इन ट्रायंगल EFG अँगल मी नाव कोणतं बघितलं बघा GEF हा किती डिग्री GF x डिग्री आणि अँगल EGF सुद्धा किती x डिग्री आता प्रूव्ह केला आपण आणि हा अँगल बायसेक्टर असल्यामुळे x होईल. मग ज्या ट्रायंगलचे दोन कोन बेस अँगल येते आता ट्रायंगलच बघा बाकी बघू नका इन ट्रायंगल EGF त्याच्यामध्ये हा अँगल बेस अँगल आहे ज्या ट्रायंगलचे दोन अँगल बेस अँगल कॉन्ग्रुएंट असतात त्या बेस अँगल समोरच्या बाजू सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल झाला लक्षात घ्या. आयसोसेलेस ट्रायंगलच्या दोन बाजू जर एकरूप असतील त्या दोन कोन एकरूप आहेत आणि दोन कोन एकरूप आहेत म्हणजे समोरच्या बाजू सुद्धा एकरूप होतील आणि हा थेरम आपल्याला खरं तर पुढे बघायचा पण आलाय तुम्हाला आणि ही प्रॉपर्टी आपण बघितली पण हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला therefore EF equal to काय होईल EF equal to EFG कंसात लिहा साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतात. प्रॉपर्टी लक्षात घ्या मी काय म्हणाले होते तुमच्यासाठी नवीन आहे आता पुढे बघायचीच आहे आपल्याला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणून फक्त तुम्हाला अगोदर सांगणार EF आणि कोणती ही ह्या कोनासमोरची बाजू कोण आहे EF आणि ह्या कोनासमोरची बाजू कोण आहे FG एकरूप कोनासमोरील साइड कोणाच्या आहेत अपोजिट कोणाच्या आहेत एकरूप कोन कोणते दोन एकरूप कोण आहेत EF अँड FG. थोडासा कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहे पण हाच खूप वेळा बघायचा आहे मुद्दाम आलाय ह्या दोन गोष्टी नीट लक्षात घ्या. एक मिनिटात पुन्हा रिपीट करतो नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. बघा पुन्हा हा अँगल बायसेक्टर आहे कोणाचा DEF चा म्हणून हा x तर हा सुद्धा x झाला ही आणि ही पॅरलल आहे आणि त्याची EM किंवा EF ही ट्रान्सव्हर्सल आहे म्हणून हा आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल झाला 2x म्हणून हा 2x आहे. आता FG हा अँगल बायसेक्टर आहे कोणाचा DFM चा म्हणून 2x म्हणून हा 2x झाला हा टोटल 4x झाला लक्षात. पण हा DFM हा ट्रायंगल DEF चा एक्सटेरियर अँगल आहे याचं माप या दोघांच्या बेस एवढं असतं म्हणून आपण ते बघितलं हे 4x आणि हा 2x म्हणजे आपण D चं माप काढलं ते 2x आलं करेक्ट D चं माप 2x 4x मधून हा 2x वजा केला हा 2x आला एक्सटेरियर अँगल असल्यामुळे आणि हा 2x आला. नंतर आपण काय प्रूव्ह केलं की याचं माप आपल्याला हे प्रूव्ह करायचं DEG याच्यावर कन्क्लुजन DEG चं माप FDE याचं माप FDE चं माप कोणाच्या निम्म आहे DEG चं माप DEG चं माप x आहे आणि FDE चं माप 2x आहे. याच्यावर आपण कन्क्लुजन काढलं फॉर्म 1 and 2 की याचं माप त्याच्या निम्म आहे. आता पुढे काय केलं आपण की DE पॅरलल टू FG and EG is a transversal हा x आहे म्हणून हा सुद्धा x होईल कारण अल्टरनेट अँगल आहे. आता ट्रायंगल EFG चा विचार केला त्याचे बेस अँगल कॉन्ग्रुएंट आहेत हा x आणि हा x आहे मग या बेस अँगल समोरच्या बाजू त्याच्या समोरच्या बाजू ह्या कॉन्ग्रुएंट असतात. एवढं नीट समजून घ्या प्रयत्न करा रिपीट बघा जास्तीत जास्त समजून घ्या. इथे एक्सरसाइज संपलेली थेरम 2 वेळा लिहायचा आहे कोणता एकच रिमोट इंटिरियर अँगल थेरम दुसरी प्रॉपर्टी लिहायची गरज नाही तो 2 वेळा नाव बदलून लिहा. याच्यावर ही सुद्धा एक्सरसाइज तुमच्या नोटबुक मध्ये कंप्लीट करा पूर्ण 10 चे 10 प्रॉब्लेम सांगितले. याच्यामध्ये काय मसाला वापरला हे कळालं पाहिजे. याच्यामध्ये एकच मसाला वापरला आहे रिमोट इंटिरियर अँगल थेरम. मागच्या चॅप्टर मधल्या प्रॉपर्ट्या लाईन पॅरल असतील तर इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात लाईन पॅरल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात लाईन पॅरल असेल तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज म्हणजे सगळ्या प्रॉपर्ट्याचं मिक्स कॉम्बिनेशन करता आलं पाहिजे. ते हळूहळू तुम्हाला जमून लागेल दररोज आपल्याला हेच रामायण लक्षात घ्या. ओके थँक्यू.